टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज दीर्घ वेळ काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळीची आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी महोदय रमेश चेन्नीथलाजी यांच्या समवेत आमची अत्यंत खेळीमेळीत आणि अत्यंत व्यापक स्वरूपाची चर्चा सकाळी 10 वाजेपासून तर आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आमची चर्चा झाली। सगळ्यांनी आपले मुद्दे, आपली भूमिका आणि आगामी काळातील कार्यक्रम काय असले पाहिजे याबद्दल आपला अनुभव आणि आपला अभ्यास पूर्ण मार्गदर्शन प्रदेश काँग्रेस कमिटीला लाभलेलं आहे आणि यातून आगामी 3 महिन्याचा एक कार्यक्रम हा आम्ही सुनिश्चित केला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेच्या सोबत राहत असताना शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, शहरी नागरिकांचे, बेरोजगारांचे प्रश्न घेऊन आम्ही संघर्षाची भूमिका घेणार आहोत। शक्तीपीठसारखा महामार्ग रद्द झाला पाहिजे ही देखील आमची भूमिका राहणारच आहे। तर एक अत्यंत चुकीचा जनसुरक्षा कायदा जो सरकारने आणू पाहत आहे तो देखील कुठल्याही पद्धतीनं मंजूर होऊ द्यायचा नाही, यासाठी देखील आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील आमची विभागनिहाय ही चांगली चर्चा झाली आणि या विभागनिहाय चर्चेच्या अनुषंगानं आगामी काळात जशा पद्धतीनं आज महाराष्ट्राचं संपूर्ण नेतृत्व हे या ठिकाणी आज एकत्रित होऊन त्यांनी जशी चर्चा केली आणि त्यांच्या सर्वांची मतं जाणून घेतली आणि आगामी संघर्षाची जी भूमिका घेतली ती शृंखला आता जिल्ह्यापर्यंत घेऊन जायची आहे। त्यामुळे येणाऱ्या महिन्याभरातच आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या 7ही विभागांमध्ये आमचं नेतृत्वासह आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे आणि जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि सर्व त्या ठिकाणच्या असणाऱ्या अध्यक्षांशी, माजी आमदारांशी आणि आमच्या नेत्यांशी त्या ठिकाणी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं आम्ही पुढची भूमिका ही ठरवणार आहोत। तुर्तास आम्ही घेतलेला जो निर्णय होता त्या निर्णयावर आज रोजी आम्ही ठाम आहोत की आघाड्या आणि युतीच्या संदर्भात आम्ही स्थानिक पातळीवर आमच्या जिल्हा आणि तालुका युनिटला जो अधिकार दिलेला आहे तो आहेच, मात्र जी रूपरेषा आहे ती रूपरेषा ठरवण्याच्या अनुषंगानं आम्ही विभागवार आमचे दौरे करणार आहोत। टिळक भवन या ठिकाणी दर मंगळवारी आमचे नेते हे आपल्या सर्वांच्या भेटीसाठी, जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या संवादासाठी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करतो। तर सर्व समावेशक आणि एकसंघ पद्धतीने काँग्रेस पुढे जात आहे हेच आजच्या या मीटिंगमधून आपसूक स्वरूपात सिद्ध होतं। तर दुसरीकडे जुलमी भाजप सरकारचा प्रत्येक जो कुटील डाव आहे तो हाणून पाडण्याकरता संघर्षाची आमची भूमिका राहील। याकरता देखील आमचं आज हा निर्णय आणि हा नव्हे तर हा संकल्प या ठिकाणी आम्ही सर्वांनी घेतलेला आहे। 3 महिन्याचा कार्यक्रम काय असणार? तुम्ही म्हणाले मुंबई महानगरपालिका, पण तो कार्यक्रम काय असणार? 3 महिन्यांचा कार्यक्रम नेमका काय असणार आहे तुमचा? चिंतन शिबिर, विभागवार सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा, त्यानंतर जे जनतेचे जे मुद्दे आहेत ज्याच्यात नागरी आणि ग्रामीण या दोन्ही भागाची सांगड घालत असताना त्या ठिकाणी मोर्चे, आंदोलनं ही भूमिका राहणार आहे आणि सोबतच ऑगस्ट महिन्या आणि सप्टेंबरच्या आरंभी जिल्हा स्तरावर मेळावे हा देखील आमचा नियोजित असण्याचा एक कार्यक्रम प्रस्तावित आहे। ही एकंदरीत असणार आमची रूपरेषा राहील। मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही काय भूमिका घेणार आहात? स्वबळावरती निवडणूक लढणार आहात की आघाडीसोबत जाणार आहात? येणाऱ्या 7 तारखेला देखिए, मुंबई महानगर के बारे में हम लोग डिस्कशन की है। कैसे कांग्रेस चुनाव में कैसे लड़ रहा है, अकेला लड़ रहा है और MBA में लड़ रहा है, इसके बारे में चर्चा की है। मैं कांग्रेस प्रेसिडेंट से बात करके आने वाले दिनों में इसका डिसीजन आपके सामने रखें। चर्चेमध्ये काय ठरलं गेलं? फक्त चर्चाच झाल्यात का? नाही, चर्चातूनच, मंथनातून, चिंतनातूनच अमृत कलश जो आहे हा बाहेर येत असतो आणि आज हा आमचा रूपरेषा कार्यक्रमाची जो आहे ही आम्ही, आमचा पक्ष जो आहे हा सामुदायिक नेतृत्व जो आहे आणि सर्वांशी चर्चा करून पुढे जाणं हा आमच्या पक्षाची शैली आहे। कोणा एकाच्या घरून आणि कुठून काही चिठ्ठी येते, पत्र येते त्याच्यावर आमचे निर्णय होत नाही। त्यामुळे या सगळ्या चर्चेतून एक व्यापक स्वरूपाची चर्चा झाली आणि यातून कार्यक्रमांच्या रूपरेषा ठरली, त्याचा मी अहवाल आपल्या समोर आधीच मांडला आहे। सर, मुंबई काँग्रेसमध्ये काही नाराजी आहे असं स्वरूपाचं? नाही, आजची मीटिंगमध्ये मुंबई हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा एक भाग आहे।
मात्र आजच्या मीटिंगमध्ये अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात संवाद आणि अत्यंत शांततेने आणि फारच चांगल्या पद्धतीने ही चर्चा झाली. तुम्ही असं म्हणताय की आघाड्याचा निर्णय किंवा युतींचा निर्णय हा स्थानिक पातळीवरती किंवा जिल्ह्यात तालुक्यावरती आम्ही दिलेला आहे. याचा अर्थ असा घ्यायचा का की महाविकास आघाडी म्हणून आगामी काळामध्ये तुम्ही निवडणुका लढणार नाही, कारण स्थानिक पातळीवरच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा स्वबळावरती लढण्याची इच्छा आहे, तशी त्यांनी बोलून दाखवली. अजिबात असा अर्थ आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं राहील. सर, तळी आणि इर्शाळवाडी हे गाव आहेत. तळी आणि इर्शाळवाडी हे जे गाव आहेत त्या ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न आहे. सरकारने सांगितलं होतं तात्काळ घरं बांधून देऊ, मात्र अद्यापपर्यंत घरं बांधली जात नाही. दिवसेंदिवस लोटत आहेत आणि ते लोक आता पावसाळ्यामध्ये रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भूस्खलनाने संपूर्ण गाव हे उद्ध्वस्त झाल्यावर आणि खरोखर आभाळावर डोंगरावर ज्या लोकांचं दुःख आहे त्यांच्या पुनर्वसन अद्यापर्यंत होऊ नये ही शोकांतिका आहे. तसं तर मोदी साहेबांनी प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला घर देऊ, घर में नल देंगे और नल को जल देंगे सांगितलं होतं. मात्र हे लबाडाचा अवतन जे आहे जेवल्याशिवाय काही खरं नाही. आजच्या बैठकीला फक्त चेन्नी थाला साहेब जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत ते आणि महाराष्ट्राचे नेते होते, वरिष्ठांशी म्हणजे राहुल गांधी असतील किंवा खरगे साहेबांशी तुमची काही चर्चा होणार आहे? आजच्या मिटिंगचा आमचा सर्व या ठिकाणी चर्चा आणि जी सगळा जो संकल्प या ठिकाणी आम्ही जो घेतलेला आहे, यानंतर आज 7 वाजता आम्ही आदरणीय काँग्रेस अध्यक्ष यांना आमचे झालेले जे निर्णय आणि आम्ही जो ठराव या ठिकाणी सगळे केले याबाबत अवगत करण्याकरता आम्ही 7 वाजता त्यांच्याकडे जाणार आहोत. आता असं म्हणाले की काँग्रेस अध्यक्षांशी बोलून मुंबई पालिकेचा स्वबळावरती लढा त्याचा निर्णय म्हणजे आजच त्याचा निर्णय होईल असं म्हणायचं. आजच्या मीटिंगमध्ये जे घडलं त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यापर्यंत सगळी आमची माहिती आणि सर्व ठराव आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि आमची जी भेट आहे ही आजच्या सगळ्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही त्यांना भेटायला जातो. सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय आता जवळजवळ, आणि त्यानंतर तुम्ही ईव्हीएम असो किंवा सगळ्या गोष्टीवरती आंदोलनाची भूमिका किंवा संघर्षाची भूमिका मांडतात, असं नाही वाटत उशीर झालाय? या संदर्भात निवडणुकांचं मतदान झाल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आधी निवडणूक आयोगाच्या पुढे आमचं नेतृत्व जाऊन आक्षेप नोंदवल्याचं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल. तेव्हापासून सातत्याने वेगवेगळ्या हरकती ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत. एवढंच नाही तर 50पेक्षा अधिक इलेक्शन पिटिशन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आम्ही हायकोर्टात देखील इलेक्शन पिटिशन दाखल केलेले आहेत. राहुल गांधींचा लेख असेल, राहुल गांधीचा ट्विट असेल, त्याचाही फॉलोअप करत आहोत. मधात 30 मतदारसंघांचा आम्ही जो एकंदरीत सर्वे केला आणि त्याचं जे व्हॅलिडेशन तपासून पाहिलं ती माहिती आपल्याला आहे. येणाऱ्या काळात 50 मतदारसंघामध्ये आम्ही राहुलजींच्या लेखातली जी सत्य माहिती आहे त्याची जनसुनवाई देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि इथपर या सर्व मुद्द्याला कायमस्वरूपी याचा अहवाल जो आहे त्याचा आढावा जो आहे तो घेतला जावा. या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं देखील गठन केलेलं आहे. ही समिती या संपूर्ण मतदार यादीतल्या गोंधळाच्या अनुषंगानं जी बाब सत्य जे पुढे आलेलं आहे त्याचा पाठपुरावा करेल. आजच्या बैठकीमध्ये काय भावना होत्या राहुलजींनी कामठी आणि नागपूर या 2 मतदारसंघातले आकडे यापूर्वी दिलेले आहेत. आजच्या बैठकीत कसे काही आकडे देखिए इसमें मुंबई कॉरपोरेशन के चुनाव के लिए क्या स्टैंड लेगा उसके बारे में 7 तारीख पॉलिटिकल अफेयर्स कमेटी का मीटिंग मुंबई में बुलाया है. हमारे सेक्रेटरी यूवी वेंकटेश और मैं उसमें शामिल होगा. 7 तारीख को अंतिम निर्णय होगा. सर, लेकिन बाकी जगहों से जो लोकल प्रतिक्रियाएं थी कार्यकर्ताओं की वो क्या थी, उनकी क्या इच्छा है? कार्यकर्ता चाहते हैं कि हर जगह पे अपना कैंडिडेट्स को लगाने का, क्योंकि ये तो पार्टी वर्कर का चुनाव है, स्थानीय लेवल पे है. देखिए स्थानीय लेवल पे पीसीसी के अध्यक्ष बात करके ही करना पड़ेगा. चेन्नी थाला जी, राज ठाकरे साथ आने की बात कर रहे ठाकरे के साथ, उन्होंने नॉर्थ के लोगों के खिलाफ मोर्चा खोला था और उनके साथ आप जाएंगे क्या? नहीं, राज ठाकरे से का जो बयान है उनका स्टैंड है वो हम बिल्कुल सहमत नहीं है. नॉर्थर्न इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है, भारत एक है. और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है, अवसर दिया है. कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा. अगर राज ठाकरे उनके साथ आते तो देखेंगे. अभी तो तय नहीं है ना जाएगा या नहीं जाएगा, लेकिन हमारे बीएमसी के बारे में 7 तारीख को हमारा निर्णय होगा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.